नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत होतो आपल्या 12वीच्या टेक्स्टबुकमधील इंग्रजीचे लेसन. आज आपण बघणार आहोत 1.7 वाय वी ट्रॅव्हल. या टॉपिकमध्ये लेखकाने आपण प्रवास का करायचा किंवा आपण प्रवास नेमका कशासाठी करतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लेखकाने या पाठातून आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूयात. लेखक सांगतो की आपण प्रवास करतो ते सर्वप्रथम स्वतःला हरवून जाण्यासाठी आणि त्यानंतर प्रवास करतो ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी. आपण प्रवास करतो आपले मन, आपली दृष्टी खुली करण्यासाठी आणि रोजच्या वर्तमानपत्रातून मिळणार नाही एवढे जगाविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. जेथे विभिन्न प्रकारची संस्कृती, संपत्ती विखुरलेली असते अशा जगाच्या कानाकोपऱ्यात आपण आपले अज्ञान आणि ज्ञान घेऊन जातो. थोडक्यात काय की फिरून एकदा तरुणाईचा वेगळा अनुभव घेण्यासाठी, काळाची गती मंदावून स्वतःला त्यात हरवून टाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी आपण प्रवासाला जातो. सातत्याने विमान सफरी सुरू होण्यासाठी जॉर्ज सँटायनिया यांनी प्रवासाचे तत्त्वज्ञान यांच्या एका निबंधामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने असं अप्रतिम वर्णन केले आहे. हार्वर्डचा हा तत्त्वज्ञानी म्हणतो, कधी कधी आपण खुल्या एकांतवासाचा अनुभव घेतला पाहिजे. कोणत्याही उद्देशाशिवाय, निष्कर्षाशिवाय एखादी निरुपद्रवी साहस आपण करून बघितले पाहिजे. तरच आपण आपल्या जगण्याला धार देऊ शकतो. कष्टाची तोंड ओळख होईल. खडतर जीवनाचा अनुभव काय आहे ते आपल्याला कळेल आणि वाटेल ते झाले तरी त्या क्षणापुरते जीव ओतून काम करता येईल. आपल्यापैकी काही जण प्रवास आणि कष्टदायक अनुभव यांच्यात संबंध विसरतात. एका अर्थाने प्रवास आपल्याला शहाणपण आणि सहानुभूती यामध्ये योग्य तो समतोल ठेवायला शिकवतो. त्यामुळे आपण जगाकडे स्पष्टपणे पाहू शकतो आणि तरीही भावनिक पातळीवर जग समजू शकतो. भावनेशिवाय जगाकडे बघणे अर्थातच असंवेदनशील ठरू शकते आणि फक्त भावनिक पातळीवरून जगाकडे पाहणे कधी डोळसपणाचे ठरत नाही. माझ्यासाठी मात्र प्रवास करण्याचा पहिला मोठा आनंद म्हणजे माझ्या सर्व समजुती आणि मते निश्चितता घरी सोडून येण्यातले सुख अनुभवणे आणि आधीपासून माहीत असलेल्या गोष्टी एका वेगळ्या प्रकाशात आणि वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं. पर्यटक आणि प्रवासी यांच्यामध्ये फरक करणे ही आजकालची आधुनिक पद्धत असली तरी बहुधा हा फरक आपल्या पूर्वकल्पना आणि समजुती घरी सोडून येणारे आणि न सोडून येणारे हा असावा. जो या गोष्टी मागे सोडून येत नाही आणि तक्रार करतो की इथे काहीच घरातल्यासारखे नाही, तो पर्यटक. आणि इथले सर्व कैरो किंवा कुजुको आणि काठमांडूसारखे म्हणजे माझ्या घरासारखे आहे अशी कुरकुर करतो, तो प्रवासी. ते सर्व काही बहुधा सारखेच असते. परंतु आपल्यासारख्या उरलेल्या लोकांसाठी प्रवासामुळे मिळणारे पराकोटीचे स्वातंत्र्य कोणते? तर तो आपल्याला कुठेही दूरपर्यंत नेऊन आणतो, गोल गोल घुमवतो, उलटे पालटे फिरवतो आणि आपण गृहीत धरलेल्या गोष्टींच्या अगदी उलट अनुभव देतो. जर डिप्लोमा म्हणजे कठोर वास्तवाच्या प्रवासाचा पासपोर्ट असे समजले तर हार्ड रिअलिझम पासपोर्ट हा संस्कृती शिकवण्याचा एक कॅश कोर्स आहे असं समजायला हरकत नाही. आपल्याला आवडो किंवा न आवडो, प्रवासाच्या वाटेवरती पहिला धडा आपण शिकतो तर ज्या गोष्टी सार्वत्रिक सर्वसामान्य आहेत असं आपल्याला वाटते त्या प्रत्यक्षामध्ये क्षणिक आणि मर्यादित असतात. काही पर्यटकांमुळे आपल्या घराच्या क्वचित सामना करावा लागतो. अशा बाह्य जगातल्या नैतिक आणि राजकीय घटना किंवा जीवनमूल्यांचे पेच प्रसंग अशा गोष्टीतून आत्मसंतुष्टीची जाणीव होते. तर कधी आपण उद्याच्या मथळ्यातील रिक्त जागा भरण्यासाठी प्रवास करतो. प्रत्येक ठिकाणची मानवता, माणुसकी जाणण्याचा आणि त्या ठिकाणची शून्यमनस्कता आणि आदर्शवादापासून वाचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रवास. या प्रक्रियेमुळे आपण स्वतःहून एक शून्य होण्यापासून वाचतो आणि माणसाच्या ठिकाणी आपण स्वतःचे काय नेऊ शकतो आणि सांस्कृतिक दिवा बनू शकतो. जणू संस्कृती वाहक कबूतर जसे एकमेकांचे संवाद किंवा एकमेकांचा संपर्क एकमेकांबरोबर करून देतात ना, अगदी तसं. मुळात मी बौद्ध नसलो तरी तिबेटमध्ये गेल्यानंतर मंत्रपठण ऐकत मी संपूर्ण दिवसभर मंदिरात व्यतीत करतो. आईसलँडला गेल्यावर माझ्या अंतःकरणातील चंद्र पाहतो
आणि विशाल वृक्षाखाली बसून विलक्षण शांततेचा अनुभव या धकाधकीच्या जगात सुद्धा मला जाणवतो. याखेरीज आपण प्रवास करतो तो सत्व आणि अनामिकता यांचा शोध घेण्यासाठी, आणि अर्थातच एकाला शोधताना दुसऱ्या आपोआप गवसतेच. परदेशात आपण जातो, व्यवसाय, आपले सामाजिक स्थान यापासून मुक्त असतो. हॅटेजमध्ये म्हटल्याप्रमाणे निव्वळ पार्लरमध्ये एक सद्गृहस्थ असतो आणि तो आपल्याला कोणतीही नावे ठेवू शकत नाही किंवा शिक्का मारू शकत नाही, आणि म्हणूनच आपण तिथे कोणतेही स्पष्टीकरणसुद्धा देत नाही, कारण स्वतःच्या अधिक जवळ आणि आतमध्ये डोकावण्याची अधिक महत्त्वाची ताकद ही फक्त त्या क्षणाला स्वतःमध्ये असते. परदेश हे एक असे ठिकाण आहे जिथं उशिरापर्यंत आपण जागतो. जशी उर्मी येईल तसे आपण वागतो. किंबहुना प्रेमात पडल्यावर सुद्धा जो मुक्तपणा आपण अनुभवतो तसे काहीसे आपण म्हणतो. एका क्षणापुरते का होईना आपण भूतकाळ भविष्यकाळाचा विचार न करता जगत असतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी, कोणत्याही अर्थ लावण्यास, मत स्वीकारण्यास आपण सहज तयार असतो. आपले हे वागणे कदाचित इतरांना गूढ वाढू शकते, पण कधीकधी स्वतःला ते वाटते. ऑलिव्हर एके ठिकाणी म्हणतात की माणूस कधीच इतका दूर जात नाही की जिथून त्याला परत यायचं समजत नाही. अर्थात प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्याबरोबर त्याचे धोकेसुद्धा आहेतच की, पण आशस्त असणारी किंवा आशावादी असणारी गोष्ट म्हणजे प्रवासामुळे आपण नव्याने जन्म घेतो आणि अधिक तरुण होतो. एका वर्षा इतके किमान निदान 45 तासा इतके तरी मोठे बनण्याचा, दिवस मोठा बनवण्याचा एक मार्ग म्हणजे प्रवास असतो. लहानपणी वाटतं तसे तशा अबोध वाटणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून टाकण्याचा मार्ग म्हणजे प्रवास आहे. अशा गोष्टी उलगडायला भाषा मदत करते. कारण फ्रान्सला गेल्यानंतर बरेचदा फ्रेंच होतो आणि परकी भाषा बोलताना आपले लहान मूल याचा साधेपणा, निरागस, नम्रपणा आपोआप खुलून येतो. अगदी त्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणची भाषा जरी बोलू नाही शकलो तरीसुद्धा जो प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नातून आपण स्वतःला सापडतो. पुढं लेखक हे सुद्धा सांगतो की या ठिकाणी घरी असतो त्यापेक्षा आपण परदेशात असताना अधिक श्रद्धाळू असतो आणि परदेशात अधिक सहजपणे आपण प्रफुल्लितही होतो. जास्त मनमिळावू आणि दयाळूसुद्धा असतो, कारण तिथे कुणी मला विशिष्ट स्थानावरती बसवत नाही, माझ्या विशिष्ट प्रकारच्या आयुष्याच्या चौकटीत मला अडकवत नाही. मी स्वतःला चांगल्या अर्थाने बदलू शकतो आणि कदाचित वाईट अर्थाने देखील. म्हणजेच काय तर अशा रीतीने प्रवास हा जणू एक चालता फिरता मठ आहे. कारण प्रवासामध्ये आपण बऱ्याचदा अनेक साधेपणाने राहतो. आपण एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये जरी राहिलो तरीसुद्धा आहे त्या सामानासकट आपण निवांत राहत असतो. प्रवासाच्या भयाचं महत्त्वसुद्धा इथं बऱ्यापैकी संपलेलं असतं. म्हणजेच काय की आपण एखाद्या ठिकाणाबद्दल जाणून घ्यायला उत्सुक त्यावेळी असतो. आपले शोधक प्रश्न त्यावेळी आपल्याला जास्त महत्त्वाचे वाटत असतात. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा जी पुस्तकामध्ये सापडत नाहीत ती अशा वेळेस प्रवास केल्यानंतर आपल्याला सापडतात, आणि त्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रवास असतो. मला आठवते 10 वर्षापूर्वी दक्षिण पूर्व आशियाच्या माझ्या पहिल्या सफरीनंतर न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये परत आल्यानंतर जेटलॅगपेक्षा दुसऱ्या कुठल्याशा तरी कारणामुळे मी पलंगावरती जागा राहत असे. पुन्हा पुन्हा मनात उजळणी करत असे, आठवणींचा खेळ खेळत असे. जे सर्व अनुभवले होते ते त्याच ओढीने, उत्कटतेने काढलेले छायाचित्र पुन्हा पुन्हा उलटून पाहत असे. माझी डायरी वाचत असे, जणू त्यातले मला कुठल्याशा गूढ गोष्टींचा शोध घ्यायचा असावा. या विचित्र दृश्याचा जो कोणी साक्षीदार असेल त्यातून योग्य निष्कर्ष काढला असेल की मी प्रेमात पडलो आहे. परदेशात जातो तेव्हा जितकी तिथल्या लोकांचं निरीक्षण, परीक्षण आपण करतो ना, तितकेच आपण स्वतःही त्यांच्या निरीक्षणाचे, टिप्पणीचे लक्ष बनत असतो. तसेच घरी, प्रवासातही आपण आपली संस्कृतीला स्वतःमध्ये रुजवायचा प्रयत्न करत असतो. ती संस्कृती आपल्यालाही तिच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असते. एकूणच काय तर आपण त्या ठिकाणी लक्षवेधी केंद्रबिंदू असतो. या अर्थी चालत राहणे आणि खाजगी तसेच सार्वजनिक वाहनाच्या मार्गातून वाहून नेणे हा प्रवासाचा एक पैलू आहे, आनंदाचा एक क्षण असतो. या ठिकाणी लेखक सांगतो की मॅकडॉनल्डच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला तिथले असणारे मॅकबर्गर्स किंवा बेकन पोटॅटो पाईज मिळतात. टेबलावरच्या मॅट्सवरती शहरातील मोठ्या मंदिरांचे नकाशे आढळतात आणि सभोवतालच्या पोस्टर्सवरती सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती लावलेली असते. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे उलटी बेसबॉल कॅप घालणारी, तंग 501ची जीन्स घालून बिग मॅक्स खेळणारी किंवा खाणारी सर्व तरुण मंडळी, त्यांचे वागणं, बोलणं, मान झुकवणं,
त्याच्यानंतर चहाचे घुटके घेणं, या सगळ्याच गोष्टी खूप स्वाभाविक वाटतात आणि आपल्या रंगाला साजेस आणि रंगात बदलून टाकते. त्यातून एक अनोख्या गोष्टींचे आणि साम्राज्याचं दर्शनसुद्धा आपल्याला घडतं. या सर्वांमध्ये गुंतागुंतीचा आणि रोमांचकारी दुसरा घटक म्हणजे लोक, जे सिडनी आणि टोरंटो, हाँगकाँगसारख्या शहरामध्ये स्वतःचं अधिक बहुभाषिक आणि मिश्र जातीय मिश्रवंशीय बनले आहेत. मी स्वतः देखील बऱ्याच बाबतीमध्ये त्याच वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. केवळ त्या कारणाकरता की मी भारतीय आईवडिलांचा मुलगा म्हणून इंग्लंडमध्ये जन्माला आलो आणि वयाच्या 7व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झालो. त्यामुळे मी खरोखरच स्वतःला भारतीय आणि अमेरिकन किंवा इंग्रज म्हणू शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर जन्मताच मी एक प्रवासी होतो. माझ्या दृष्टीने कॅन्डी स्टोअरमध्ये जाणे देखील एखाद्या परक्या जगामध्ये गेल्यासारखे, परदेशवारी केल्यासारखे, कारण तिथे दिसणारे कुणीही माझ्या पालकांच्या किंवा स्वतःच्या वंशाचे जुळणारे नव्हते. तसेच जे स्वतः जगभर फिरत नाहीत त्यांनीही जग अधिकाधिक त्यांच्याभोवती फिरत असल्याचे भासते बरं का. क्वीन्स किंवा बॅकर्स बेलमध्ये तुम्ही फक्त 6 ब्लॉक चालवता, तशी तेवढ्या मिनिटामध्ये तुम्ही अनेक संस्कृतींमध्ये प्रवास केलेला असतो. व्हाईट हाऊसच्या बाहेर कॅबमध्ये बसलात तरी तुम्ही बरेचदा ॲडिस अबाबच्या गाडीत बसलेला असता. तंत्रज्ञान या सहज उपलब्धतेची भावना अधिक तीव्र करते. त्यामुळे कित्येक लोकांना वाटते की खोलीतून बाहेर न पडता आपण या ठिकाणी काय करू शकतो, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हर्च्युअल प्रवासाच्या माध्यमातून जगभर प्रवास करू शकतो. अर्थात त्यात अनेक आव्हाने आहेत. असे अनावश्यक त्या कौटुंबिक कल्पना, सामाजिक समजुती, मते, विश्वासार्हता याबद्दल वातानुकूलित पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली ठिकाणे कदाचित नैसर्गिक ठिकाणांची जागा घेतील की काय, ही चिंता आपल्या समजुतीपेक्षा अधिक वेगाने बदलत जाणारे प्रवाह प्रतीत होणारे जग आणि वस्तुस्थितीबद्दल सांगते. परंतु घराविषयी जाणून घेणं आणि परक्या जगाबद्दल जाणून घेणं या दोन्ही गोष्टी एकसारख्या आहेत. ही जाणीव अजूनही प्रवास करणाऱ्यांच्या मनामध्ये जागी असते. आपल्याला जन्मापासून माहिती असतं की आयुष्यामध्ये जे काही लक्षणीय बदल होत चाललेले आहेत ते अंतर्गत पातळीवरती असतात. आपण एखादा चित्रपट पाहतो, नवी मैत्री होते, एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून जातो, तेव्हा आपला प्रवास घडत असतो. मग त्याच्यामध्ये मानसिक असेल, भावनिक असेल. कथा कादंबऱ्यातही प्रवास घडतोच. प्रवास वर्णनांच्या पुस्तकातूनही कथा उलगडत जाते आणि ते अगदी 14व्या शतकातील सर जॉन्स वगैरे यांनी स्वतः पाहिलेल्या अतिपूर्व देशाचे रम्य प्रवास वर्णनांपासून सुद्धा आपण काय करतो, स्वतःला प्रवास घडवून आणतो. प्रवास म्हणजे आणखीन काय तर हव्याशा व्यक्तिगत प्रदेशात कल्पनाविलास करणे म्हणजे सुद्धा प्रवास. तिथून परतताना प्रवासी जे घेऊन येतो ते आणले पाहिजे आणि त्या प्रवासाच्या अवर्णनीय मिलाफ असतो. खरोखर तिथे अनुभवलेल्या सगळ्याच गोष्टी ह्या प्रवास वर्णनामध्ये सुखकर वाटत असतात. त्यामुळे लेखक पुढे सांगतो की म्हणूनच या ठिकाणी आपल्याला जर घराची जाणीव आपल्या मनामध्ये जपायची असेल तर इच्छित स्थळाची जाणीवही आपल्या अंतरंगात बाळगली पाहिजे. प्रवासाला जाण्याकरता मनाच्या अथांग महासागरासारखे सर्वात अमूल्य दुसरे काही नाही तर हृदयापासून होणारे सीमोल्लंघन हे जास्त महत्त्वाचे असते. जरी जग अधिक थकत चालले असले तरी प्रवास तुम्हाला थकवत नाही आणि हल्लीच्या काळातही काही उत्तम प्रवासवर्णने आपल्याला तीर्थक्षेत्रांची प्रत्यक्ष पायरी इतकी तात्विक पायऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित करणारी समांतर यात्रा घडवून आणतातच की. मानवी विचित्रता, विलक्षण गोष्टींची कमालीची जाणीवसुद्धा या प्रवास वर्णनांमधून आपल्याला जाणवतेच किंवा कळते. म्हणूनच पर्यटन हा मुळात आपला मने गतिशील किंवा हलती अशी एक जागृत ठेवणारी झटपट मार्ग आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा परिचितांकडून अपरिचितांकडे प्रवास करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. त्यामुळे आपले मन चपळ राहते, पूर्वग्रह मिटतात आणि विनोदबुद्धीला अधिक चालना मिळते. प्रेमकवींनी प्रेम प्रवासाच्या युगाला आरंभ केला असे म्हणता येईल, कारण ते मुक्त नजरेने, खुल्या नजरेने समर्थन करत असतात. बौद्ध भिक्षू बहुधा भटके असतात, कारण ते जागृत असण्याला महत्त्व देतात. आणि शेवटी प्रवास हा जर प्रेमासारखा असेल किंबहुना तो तसाच असावा, कारण त्या परमोच्च जागृत अवस्थेमध्ये आपण जागरूक आणि ग्रहणशील असतो, परिचयातून अधिक उज्ज्वल आणि बदलण्यास उत्सुक असतो. म्हणूनच सर्वोत्तम प्रेमासारखा सर्वोत्तम प्रवास हा अधिक न संपणारा असतो. तर अशा प्रकारे लेखकाने आपल्याला वाय वी ट्रॅव्हलमध्ये प्रवास का करायचा याचे वेगवेगळे उत्तम उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत.
प्रवास हा फक्त शारीरिक नाही आहे, तर तो मानसिक, भावनिक अशा सर्व बदलांवरती घडणारी एक सर्वोत्तम बाब आहे. मग ती प्रवास फक्त एखाद्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणं इथपर्यंत मर्यादित ठेवलेला नाही आहे बरं का. या लेसनमध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे की प्रवास हा भावनांच्या पातळीवरती सुद्धा होऊ शकतो. ते बदल म्हणजे सुद्धा प्रवासाचंच एक वर्णन या ठिकाणी लेखकांनी केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा लेसन समजलेला असेल. जर समजला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जोडलेले राहा. तोपर्यंत धन्यवाद.